नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या. मित्रांनो, तुमची सपोर्टची खूप गरज आहे, तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्या. चला तर मित्रांनो, आता ऑफिसमधनं मी अंधेरी स्टेशनला जातो आहे. अंधेरीवरनं हाजी अली दर्गाला जातो आहे मित्रांनो. कारण की बरेच दिवस म्हणजे बरेच वर्ष झाले होते मी तिकडे गेलोच नाही हाजी अलीला. चला म्हटलं आज ईद पण आहे, तर त्यानिमित्त तिथं काहीतरी कार्यक्रम वगैरे काही ना काही असतीलच म्हटलं. तुम्हाला पण माहिती आहे गायत्री आणि त्रिशूळ सुरतला आहे. म्हटलं मला पूर्ण आता घरी कंटाळा येतो जायला, कारण की मी 6:30-7 वाजेपर्यंत घरी पोहोचून जातो. मग काय करणार, घरामध्ये काय टी व्ही वगैरे काय नाही आपलं. चला मी आता इथून तिकीट वगैरे घेऊन घेतलं. आता काय नाही, 20 रुपये तिकीट लागलं. फक्त महालक्ष्मीला जायचं आहे आपल्याला. कसं जायचं काय नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे. बघा, इथं अंधेरी स्टेशनवरनं आता मी चर्चगेटची ट्रेन पकडणार. इथून चर्चगेटला जी पण म्हणजे मला स्लो ट्रेन पकडायला लागणार, फास्ट ती थांबत नाही महालक्ष्मीला. तर मी चर्चगेटला जाणारी स्लो ट्रेन पकडतो. आता इथूनच आपले, आणि आज ईद असल्यामुळे गव्हर्नमेंट सुट्टी आहे, त्यासाठी काही एवढी गर्दी पण नसणार. तेवढं तरी बरं आहे, नाही तर चालायलासुद्धा जागा नसते मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते इथं. चला, ही चर्चगेट साईडला जाणारी आता ही लोकल आलेली आहे. या लोकलने आपल्याला जायचं आहे आता, आणि स्लो लोकल पकडायची आहे. स्लो लोकलमध्ये आता मी बसलो इथं. हे आज बघा सुट्टी असल्यामुळे गर्दी काहीच नाही आहे. नाहीतर तुम्हाला काय सांगू, इथं चढायलासुद्धा जागा नसते मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आता गायत्रीला पण फोन केला होता मी, तर ते बोलले की जाऊन या म्हणे तुम्ही, नंतर आम्ही पण येणार. तिने पण अजून काय ते दर्गावर काय बघितला नाही आहे. मी पण काहीतरी 2008-9मध्ये गेलो होतो, बरीच वर्ष झालेत. त्यासाठी म्हटलं चला जाऊया म्हटलं. आता बाहेरचं वातावरण पण एकदम मस्त आहे मित्रांनो. पाऊस वगैरे पण नाही आहे, तेवढं बरं आहे आजच्या दिवशी. म्हणजे पाऊस आता बरेच दिवस झाले पाऊस तर नाही, तुम्हाला पण माहिती आहे. बरेच आता हे महिना होत आला तरी पाऊस नाही मुंबईमध्ये पण. चला, मी आता इथं महालक्ष्मी स्टेशनला आलो आहे मित्रांनो. इथून आता आपल्याला वेस्ट साईडला जायचं आहे. महालक्ष्मी स्टेशनला आलेत ना तुम्ही, त्याच्यानंतर वेस्ट साईडला जायचं. कुणाला पण विचारून घ्यायचं की हाजी अली दर्गाला कसं जायचं असं. त्या स्टेशनवरनं उतरलेत ना, हे बघा समोर इथं टॅक्सी वगैरे लागलेली आहेत. इथून 20-20 रुपये घेतात दर्गाला जाण्यासाठी. हे बघा, हे सर्वजण आता तिकडेच जातात ना. आता एवढी पण तुम्हाला गर्दी दिसते ना, हे सर्वजण आता तिकडेच जात आहेत. चला, मी आता टॅक्सीमध्ये बसलो आहे. आता काय नाही, जास्त नाही, फक्त 20 रुपये घेतात ते. आपल्याला 20 रुपये देऊन डायरेक्ट त्या दर्ग्यापर्यंत सोडतात. काही चालत पण जाऊ शकतात, काय 10 ते 15 मिनटं लागतात चालत जाण्यासाठी. हे बघा, इथंच आता जस्ट आलो, म्हणजे 5 मिनटं झाले टॅक्सीने लगेच सोडून दिलं. हे हाजी अली समोरचा म्हणजे विव्या पूर्ण आता सिग्नल आहे. इथून परत हे आपल्याला भुयारी मार्ग या मार्गाने आपल्याला आतमधून जायचं आहे. आता इथून काही नाही, इथून 5-10 मिनटं चालत जायलाच लागतात तिकडे दर्ग्याकडे. तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो. हे बघा समोरच म्हणजे हाजी अलीचं आपलं गेट आहे. या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि नेहमी गर्दी असते इकडे, असं नाही की गर्दी नसते. शनिवार रविवार पण आलेत ना तुम्ही, म्हणजे एवढ्या पण मोठ्या प्रमाणात गर्दी नसते. तुम्ही हमखास येऊ शकतात. हॉटेल वगैरे खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला पुढे पण त्या खाण्यापिण्याच्या काय वस्तू भेटतात ते पण तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. चला, आता आपण या गेटमधून आतमध्ये जाऊया. तुम्हाला ते चादर वगैरे काय घ्यायचे ते इथून घेऊ शकता तुम्ही. स्वस्त आहे मित्रांनो, काय जास्त महाग वगैरे काही नाही आहे. 100 रुपये, 150 रुपये, 80 रुपये, 60 रुपये अशा वस्तू का भेटतात इथं. हे बघा, खाण्याच्या पण वस्तू भरपूर आहेत इथं. माझ्या तर हे आवडतात. इथं जेवढं पण दिसतंय ना, सगळे गोड पदार्थ आहेत ते सगळे आवडते आहेत ते. बघू आता तिकडनं रिटर्न येताना काहीतरी घेऊन घेऊ खायला. ही कुठली तरी पुरी आणि भाजी बोलतात मित्रांनो याला. तर म्हणजे अजून काय ते बोलत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा याला काय बोलतात. अजूनपर्यंत तर मी काय खाल्लं नाही आहे, हे कसं लागतं काय नाही. मला आपलं एक पुरीसारखी दिसतंय. आपला गावकडे कशी पुरी रास, मांडा रास, तशा दिशी राहतात त्या. काय नाही, तर कपडे वगैरे, परत ते चप्पल वगैरे, परत लेडीजसाठी बरेच ते बांगड्या वगैरे भरपूर गोष्टी भेटतात इकडे. आणि असं नाही की आज ईद आहे म्हणूनच हे असं हे स्टॉल वगैरे लागलेले आहेत, तसं काही नाही. इकडे कधी पण आलेत ना तुम्ही, तर इकडे स्टॉल लागलेले असतात. हे बघा, मंगळसूत्र वगैरे सगळ्याच गोष्टी भेटतात इकडं. मला म्हणजे एक गोष्ट आवडली तिथं, म्हणजे स्वस्त खूप होतं. पण तिथं खूप म्हणजे खूपच स्वस्त होतं तिथं. आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे मी, काय काय स्वस्त आहे काय काय नाही ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. हे चादर वगैरे तुम्हाला जर ते बाबाकडे घेऊन जायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त 100 रुपयेपर्यंत भेटून जाते तिथं. येऊ शकतात म्हणजे, तर असं नाही की फक्त
मुस्लिम बांधवच जातात असं काही नाही आहे. सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक जाऊ शकतात तिथं. आता ईद आहे तर ईद निमित्त तर सर्वजण आलेले तिथं, मराठी असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, कोणी का असे ना सर्वजण येतात इथं. हे बघा आता या परत तो एक भुयारी मार्ग होता, हा दुसरा भुयारी मार्गमधनं आता सरळ इथं आतमध्ये आलो. इथं आता इथून परत आता हे बघा या साईडला पण समुंदर आहे आणि या साईडला पण समुंदर आहे. पण आज मेन म्हणजे एवढं भरती नाही आहे, नाहीतर ना पूर्ण समुद्राचं पाणी वरतीपर्यंत असतं. आता तर काही दिसत नाही तेवढं पाणी, पाणी एकदम लांब लांबपर्यंत दिसतंय समुद्राचं. ते बघा भरती वगैरे काय आले नाही, नाहीतर ना पूर्ण जवळ पाणी असतं मित्रांनो. जर पाऊस जर राहिला असता ना तर नक्कीच हे पूर्ण भरलं असतं. आता इथूनच आपल्याला सरळ आता डायरेक्ट दर्ग्याकडे जायचं. तो बघा समोरच तुम्ही दर्गा बघू शकतात. आजच्या दिवशी तर भरपूर गर्दी आहे इकडे. ते बघा लांब लांबपर्यंत माणसंच माणसं आहेत सर्व. सगळे आपले फोटोशूट वगैरे करण्यासाठी आलेले आहेत. हे बघा इथे दगडांपर्यंत पाणी असतं मित्रांनो इकडे. या दगडांपर्यंत एवढे, हे बघा समोर ते पोरं थांबलेत ना, इथपर्यंत पाणी असतं. पण आज ते समुद्राला काय भरती नसेल म्हणून काही एवढं पाणी आलं नाही, ते लांब गेलं आहे ते. आणि समोरचा व्ह्यू ना मित्रांनो एवढा भारी आहे ना, खूप म्हणजे खूपच भारी. आता मी 2000 म्हणजे बरेच 8-9 मध्ये आलो होतो तेव्हा, तर म्हणजे इथं पूर्ण आजूबाजूला खाण्याचे स्टॉल वगैरे होते. मी तर तसंच ऑफिसमधनं आलो, बॅग वगैरे माझी सोबतच घेऊन आलो आहे मी, छत्री पण आहे हातामध्ये. इथं आता तुम्हाला हे दाखवतो बघा, इथं समोर पूर्ण खाण्याचे स्टॉल वगैरे होते. पण आता तर काय नाही आहे, ते स्टॉल वगैरे नाही वाटतं. हे बघा समोरच आपला हाजी अली दर्गा. म्हणजे आधी तर खूप वेगळाच होता, आता त्यांनी म्हणजे बऱ्याच गोष्टींचं डेव्हलप केलेलं आहे वाटतं इथं. आणि तो कुठल्या तरी पिक्चरची, अमिताभ बच्चनच्या पिक्चरची शूटिंग झाली होती मित्रांनो इथं. ते आता मला आठवत नाही कुठल्या पिक्चरची शूटिंग झाली होती इथं. कुठला तरी ते विलन वगैरे मारत असतो ना अमिताभ बच्चन, त्या पिक्चरची इथं ही शूटिंग झालेली होती. ते बघा आज तर ईद असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपले मुस्लिम बांधव तर खूप म्हणजे खूपच जास्त प्रमाणात आलेत. तुम्ही शनिवार रविवारी जरी आलेत ना इकडे तर आरामात येऊ शकता. समोरचा व्ह्यू बघा ना तुम्ही. अजून थोडं रात्र होऊ द्या, रात्रीचा व्ह्यू बघा तुम्ही. एवढा भारी वाटतो ना व्ह्यू, म्हणजे विशेष नाही त्याच्याबद्दल. त्या बिल्डिंगा बघा ना समोर, म्हणजे जे आपण सामान्य लोक स्वप्न बघतोय ते लोक प्रत्यक्षामध्ये जगतात डायरेक्ट. ते समोर एवढ्या भारी भारी बिल्डिंगा, एवढं भारी भारी टावर, म्हणजे डायरेक्ट 5 करोड आणि 10 करोड प्राईज असेल तिथं 1 BHKची डायरेक्ट. एवढे मोठमोठे म्हणजे न विचार करण्यासारखे डायरेक्ट त्या गोष्टी. तर डायरेक्ट चला मी इथं हाजी अलीच्या आता दर्ग्याच्या आतमध्ये आलेलो आहे. आता या आतमध्ये जाऊया आता आपण. कसं वातावरण आहे काय नाही ते पण तुम्ही बघून घ्या समोरच. खूप भारी वाटला पण इकडे आल्यानंतर, म्हणजे खूप वर्षानंतर आलो मी इथं, तर खूप भारी वाटलं इकडे आल्यानंतर. एकदम म्हणजे वेगळंच काहीतरी वाटलं असं. हे बघा समोर असं गार्डन वगैरे मस्त. पूर्ण मित्रांनो तुम्हाला पूर्ण दर्गा वगैरे दाखवतो. आपलं एक फ्रंट साईड आहे, दर्ग्याची फ्रंट साईड आहे, तर तिकडं बॅक साईडला पण जाणार आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चारी बाजूला पूर्ण समुद्र आहे, पूर्ण म्हणजे पाणीच पाणी चारी बाजूला, आणि आतमध्ये दर्गा आहे. बरेच आपले मराठी बांधव पण बरेच जण आलेले तिथं. ते बघा ते आता त्यांचा काही नमाज वगैरे परत त्यांचा टाईम होऊन जाईल 7 वाजता काहीतरी त्यांचा नमाज पठणचा टाईम असतो, तो पण होऊन जाईल आता. मग तेव्हा शांतता असते थोडी. ते बघा तिकडंच प्रसाद वगैरे देत आहेत ते, म्हणजे ते काय गोड लाडू वगैरे आहे ते एका पॅकेटमध्ये, ते वगैरे वाटप करतायत लाडूंचं ते. एवढं बरं आहे, ते फोटो वगैरे काढू देत होते, व्हिडिओ वगैरे काढू देत होते. कारण की असं कुणालाच सांगत नव्हते की व्हिडिओ नका काढू, फोटो नका काढू. सर्वांना सांगत होते ते, म्हणजे ते नाही सांगत होते पण असं कुणाला बोलत नव्हते ते व्हिडिओ काढू नका किंवा फोटो काढू नका. एवढं बरं आहे. ते बघा समोरच ते लाडू वगैरे देत आहेत ते. चांगले म्हणजे त्यांनी आज ईदच्या दिवशी व्यवस्था वगैरे चांगली करून ठेवलेली आहे. ते बघा समोरच तुम्ही बघू शकतात. आणि असं नाही आहे आज ईद आहे म्हणून हे जे सजवलं आहे का काय आहे, तुम्ही कधी पण आलेत ना ते सजवलेलंच असणार. हे बघा समोरचा आता रात्रीचे 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे, तर तुम्ही आता बघू शकता समोरचा, म्हणजे इकडे बॅक साईडला आलो आहे मी, दर्गाच्या बॅक साईडला आलेलो आहे. तर आता बघा समोरचा व्ह्यू बघा तुम्ही, काय बिल्डिंग आहेत ते, काय लाईटिंग आहे त्यांची, म्हणजे विचारच करू शकत नाही ना माणूस डायरेक्ट.
बघा ना काय व्ह्यू, म्हणजे एवढं भारी वाटतं ना मित्रांनो इकडं आल्यानंतर. आपण कुठे त्या चाळीमध्ये राहतो ना, असं कुठे बघायला भेटणार आपल्याला. हे बघा इथंच काहीतरी अमिताभ बच्चनची शूटिंग झाली होती ना इथं, ते विलनला मारत वगैरे राहतात ते, इथंच शूटिंग झाली. ते पिक्चर काय आठवत नाही मला, बघा जर तुम्हाला काय आठवत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा तो कुठला पिक्चर होता. मला पण परत बघायचा आहे तो पिक्चर. अमिताभ बच्चनचाच पिक्चर आहे एवढं तरी आठवतं मला. इथंच फायटिंग झाली होती त्यांची, इथंच शूटिंग पण झाली होती. हा पूर्ण इकडं बॅक साईडचा व्ह्यू आहे. आता बघू, कारण की मला पण आता घरी लवकर जायला लागणार, कारण की बराच म्हणजे वेळ पण झालेला आहे. इथून परत मला 2-2.5 तास लागून जातील घरी जायला बरोबर. म्हणजे मला काही करून आता 11-12 तर वाजणार आहेत. परत सकाळी लवकर उठा, परत ऑफिसला जा, ही आपली रोजची रुटीन तर चालूच राहणार आहे. चला म्हटलं कुठेतरी फिरून येऊया म्हटलं, तर आज ईद पण होते तर जाऊया म्हटलं. चला इकडे येऊन गेलो मग मी. मला मेन म्हणजे ना आज समोरचा व्ह्यू खूप आवडला होता मित्रांनो. खूप म्हणजे खूपच भारी वाटत होता मला, त्याच्याबद्दल प्रश्न नव्हता डायरेक्ट. मी तर फक्त ना ते बिल्डिंगांकडेच बघत राहायचो यार. म्हटलं कुठे आपण चाळीत राहतो आणि कुठे लोक म्हटलं एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगांमध्ये राहतात, आपलं कधी स्वप्न पूर्ण होईल म्हटलं. ते तर म्हणजे या जन्मी तर होणारच नाही मित्रांनो एवढं स्वप्न पूर्ण, एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये. कारण की ते डायरेक्ट म्हणजे नाही म्हटलं तरी किती करोडाचे असतील ते घर, म्हणजे विचारच करू शकत नाही आपण. चला आता आपण, मला इथं ते त्यांनी चॉकलेट वगैरे दिलेत आता, म्हणजे ते असं चॉकलेट वगैरे वाटप वगैरे करत होते, ते प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टी वाटप करत होते ते. मी आपले चॉकलेट वगैरे घेतलेत, कारण की मला लवकर निघायला लागणार, कारण लोकल ट्रेन पण पकडायची आहे. परत तिथं बोट पण 12-1 वाजेपर्यंतच असते, ती बंद झाली ना मग मला इकडेच थांबायला लागणार, तिकडे पुढे जाता पण येणार नाही मग मला. चला आता बाहेर जाऊया आपण आता इथूनच, याच गेटमधनं, म्हणजे जिथून येतो ना आपण त्याच गेटमधनं आपण बाहेर जाऊ शकतो. या तुम्ही म्हणजे कधी पण आलेत ना, बोरिवलीवरनं या किंवा तुम्ही कल्याणवरनं या, कुठून पण आलेत ना तुम्ही, म्हणजे डायरेक्ट तुम्ही इकडं मुंबई सेंट्रलला पण जाऊ शकतात, तिकडनं पण जाऊ शकतात तुम्ही. मुंबई सेंट्रलवरनं पण जवळच आहे. आणि महालक्ष्मी आपलं स्टेशन आहे तिथून पण जवळच आहे. म्हणजे तुम्ही दोघांपैकी कुठे पण जाऊ शकतात. आणि 20-20 रुपयेच घेतात हां, दर्ग्यामध्ये येण्यासाठी 20-20 रुपयेच घेतात. तुम्ही कुठून पण या, विरार वसई कुठून पण या, डायरेक्ट विरार वसईवरनं येत असणार तर तुम्ही डायरेक्ट चर्चगेटच लोकल पकडायची. हे बघा आता ही संध्याकाळचा व्ह्यू हा पूर्ण म्हणजे काळोख झालेला आहे आता. आता मेन म्हणजे हा व्ह्यू बघायला लोक येतात इथं, तर मला तर तेच वाटतं, कारण की एवढे फोटोशूट वगैरे करतायत ना, खूप म्हणजे खूपच भारी. आता रेमंड ते कापड पीस आहेत ना, त्यांचंच ते ऑफिस आहे वाटतं समोर, ते लाल कलरचं दिसतंय बघा. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला जातो आता मी पण घरी. आणि तुम्ही कधी मुंबईमध्ये आलेत ना, गेट ऑफ इंडिया, आपलं ताज हॉटेल तिकडे फिरायला जाणारच तुम्ही, पण कधी वाटलं तरी इकडे पण फिरायला या मित्रांनो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मी पण जातो आता घरी, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.